तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. चंची उठण्याचं आणि तेलाचा ताट घेऊन बाहेर निघालेली असते, पण तितक्यात शांता तिच्या समोर येते आणि तिचा चुकून चंचीला धक्का लागतो आणि त्यामुळे चंचीने जे तेल गरम केलेलं असतं ते तिच्याच हातावर सांडतं आणि तिचा हात भाजतो आणि त्यामुळे ती मोठमोठ्याने ओरडायला रडायला सुरुवात करते आणि तिचा आवाज ऐकून सगळेजण किचनमध्ये येतात आणि काय झाले ते विचारतात. तर चंची पुन्हा खोटं बोलत म्हणत असते की माझा हात भाजलाय आणि कदाचित ना त्या शांतानेच मुद्दाम तेल जास्त गरम केलं असणार माझ्यावर राग काढण्यासाठी. आणि तिचं ते बोलणं ऐकून आजी म्हणतात की तू उगाच काहीतरी बोलू नको, मी तिला तेल कोमट करायला सांगितलं होतं. मात्र चंची काही ऐकून घ्यायला तयारच नसते. ती उगाच आरडाओरडा करत असते, त्यामुळे अधिपती तिच्यावर ओरडतो आणि तिला गप्प बसायला सांगतो. तर अक्षरा तिचा हात बघते आणि त्याच्यावर मलमपट्टी करायला जाते. मात्र चंची रागातच म्हणते की उगाच माझी काळजी असल्याचं नाटक करू नका आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर आजींनी सगळी काही तयारी केलेली असते. चारुहास आणि चारुलता हॉलमध्ये येतात आणि आजींनी केलेली तयारी बघून ते दोघेही खुश होतात. मग आजी अक्षरा आणि अधिपतीला घेऊन त्या ठिकाणी येतात. मात्र त्या दोघांना समोर बघून अधिपती म्हणत असतो की यांचं सगळं होऊ द्या, मी नंतर बाहेर येतो. पण अक्षरा आणि आजी त्याला थांबवतात. त्यानंतर चारुहास सर पाटावर बसतात आणि मग चारुलता त्यांना ओवाळते आणि उठणं लावते. मात्र जेव्हा ती चारुहास सरांच्या चेहऱ्याला उठणं लावायला जाते तेव्हा ती त्यांच्याकडे रागातच बघत असते. तर चारुहास सर आजीला म्हणत असतात परंपरा पाळायची म्हणून एवढं उठणं लावणं बस झालं ना. आणि त्यावर आजीसुद्धा हो म्हणतात आणि मग चारुहास सर चेहऱ्याला उठणं न लावताच तेथून निघून जातात. चारुलतासुद्धा पटकन तिच्या खोलीत जाते. त्यानंतर आजी हसतच अधिपती अक्षराला म्हणतात की आता तुम्ही एकमेकांना उठणं लावा आणि मग त्या तेथून निघून जातात. तर दुसरीकडे चारुलता तिच्या खोलीत जाते आणि लगेच एका व्यक्तीला कॉल करते. ती त्या व्यक्तीला रागातच सांगत असते की मी जे काम सांगितलं आहे ते काम आजच्या आज करा, मला पुन्हा पुन्हा फोन करायला लावू नका. आणि मग ती फोन ठेवून देते. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला ओवाळते आणि मग त्याला उठणं लावायला सुरुवात करते. तर अधिपती एकटक तिच्याकडेच बघत असतो. त्यामुळे अक्षरा लाजूनच त्याला विचारते की काय झालं अधिपती, असं का बघताय. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्हाला आठवतंय का मागचा पाडवा आपण कसा साजरा केला होता ते. आणि त्यावेळी मग त्या दोघांनाही मागच्या पाडव्याचे क्षण आठवतात. अधिपती हसतच म्हणत असतो की त्यावेळी आपल्या दोघांच्या मनाला जोडणारा पूल अंडर कन्स्ट्रक्शन होता, पण आता मात्र कन्स्ट्रक्शन पूर्ण झाले. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. त्यानंतर ती अधिपतीला विचारते की तुम्हाला आठवतंय का मागच्या वेळी तुम्ही मला सोन्याचं पैंजण दिलं होतं. तर अधिपती म्हणतो हो ना, पण तुम्हाला ते पायात घालताच आलं नाही. त्या चारुहास सूर्यवंशींनी आमच्या आईसाहेबांना खानदानी बायका पैंजण घालत नाही असं सांगितलं आणि म्हणून मग आईसाहेबांनी तुम्हालासुद्धा ते घालू दिलं नाही. तर अक्षरा म्हणत असते की मी ते घातलं नाही याचं मला वाईट वाटत नाही आहे, पण असं वाटतं की ते पैंजण आज माझ्याजवळ हवं होतं. तर अधिपती म्हणत असतो की काही हरकत नाही, आपण नवीन घेऊ, कसं घ्यायचं ते तुम्ही सांगा. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे घेऊयात आपण. आणि मग त्यानंतर बोलता बोलता अधिपती अक्षराच्याच गालाला आणि नाकाला उठणं लावतो आणि तिच्याकडे बघून हसू लागतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती हे काय चाललंय तुमचं. तर अधिपती म्हणू लागतो की आता किती वेळ तुम्हीच मला उठणं लावणार, मी सुद्धा तुम्हाला उठणं लावायला हवं ना. आणि मग तो अक्षरालाच उठणं लावायला सुरुवात करतो. दुसरीकडे चंची तिचा भाजलेला हात घेऊन बसलेली असते आणि तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. त्या चंचीला समजवण्याचा प्रयत्न करत तिच्या हातावर मलम लावत असतात, पण चंची रागातच म्हणत असते की हे सगळं ना त्या शांताने मुद्दाम केलं आहे माहिती आहे मला, आणि आता ना मी एकालाही सोडणार नाही, सगळ्यांची मस्ती जिरवणार. आणि ते ऐकून आजी म्हणतात की सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही हेच खरं. आणि त्या रागातच तेथून निघून जातात. दुसरीकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की पुढच्या पाडव्यापर्यंत आपल्याकडे एक छोटीशी मास्तरीनबाई आलेली असेल ना. आणि ते ऐकून अक्षरा लाजून तेथून जाण्यासाठी निघते, पण अधिपती तिचा हात पकडत तिला थांबवतो आणि हसतच तिला म्हणतो की मला तर पहिली मुलगीच हवी आहे, तुम्हाला चालेल ना. आणि त्यावर अक्षरा हसून म्हणते की चालेल, पण आता काय मध्येच हा विषय काढला. तर अधिपती म्हणत असतो की मग आता फॅमिली प्लॅनिंग करायला नको का, मला तर ना 7-8 मुलं हवी आहेत, पण पहिली मुलगीच हवी अगदी तुमच्यासारखी. आणि त्याचं ते बोलणं ऐकून अक्षरा लाजून खाली मान घालते आणि ते बघून अधिपती तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई असं वाटतंय
संपूर्ण इंद्रधनुष्यच इथे आलं आहे आणि ते बघून अक्षराला हसू येतं. ती म्हणत असते की माझ्या गालावर तर लाली आली आहे, पण तुमच्या गालावरील उठण्याचा रंग कमी झाला आहे. आणि मग ती अधिपतीच्या गालाला पुन्हा खूप उठणं लावते आणि पटकन तेथून जाण्यासाठी निघते, पण अधिपती तिचा हात पकडत तिला थांबवतो आणि मग तो सुद्धा अक्षराला उठणं लावतो. तर दुसरीकडे चारुलताने एका व्यक्तीला कॉल केलेला असतो आणि ती त्या व्यक्तीला सांगत असते की मी तुम्हाला सांगितलं आहे ना त्याला सोडा म्हणून, मग त्याला आजच्या आज सोडा. जर तुम्ही माझं ऐकलं नाहीत तर याचे परिणाम खूप वाईट होतील. मात्र तो माणूस नकार देतो. त्यामुळे चारुलता म्हणते की ठीक आहे, पण तुम्ही मला नकार देताय एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर मग संध्याकाळी आजी सगळ्यांना हॉलमध्ये यायला सांगतात. आजींनी सगळी काही तयारी केलेली असते आणि ते बघून अधिपती अक्षरा तर खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर चारुहास सर पाटावर बसतात. चारुलता त्यांना ओवाळण्यासाठी जाते, पण जेव्हा चारुहास सर तिला गिफ्ट देतात तेव्हा ती म्हणते की मला हे नको आहे. तर चारुहास सर म्हणत असतात की मला माहिती आहे तुला गिफ्ट घेणं आवडत नाही, पण आज तुझा मान आहे. पण तरीही ती नकारच देते, पण आजी तिला समजावतात म्हणून मग ती ते गिफ्ट स्वीकारते. त्यानंतर मग अक्षरा अधिपतीला ओवाळण्यासाठी जाते, पण जेव्हा अक्षरा पाया पडायला जाते तेव्हा अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्ही माझ्या पाया पडायचं नाही. जर तुम्ही पाया पडलात ना तर मग मी सुद्धा तुमच्या पाया पडणार. आणि या सगळ्यामध्ये त्या दोघांची टक्कर होते, त्यामुळे सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर अधिपती अक्षराला छान गिफ्ट देतो, त्यामुळे ती खूप खुश होते. मग त्यानंतर आजी सगळ्यांसाठी फराळ घेऊन येतात. अक्षराने बनवलेला फराळ सगळ्यांनाच खूप आवडतो. अधिपती गंमत करत म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्ही काही चकलीमध्ये गूळ घातलाय का, चकली तर गोड लागते. आणि ते बघून अक्षरा पटकन चकली खाऊन बघते आणि म्हणते की नाही चकली तर गोड नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती हसतच म्हणतो की काय मास्तरीनबाई मी जोक करत होतो, तुम्हाला एवढंही कळलं नाही का. त्यामुळे पुन्हा सगळेजण हसू लागतात. तर दुसरीकडे आजी चंचलासाठी फराळ घेऊन जाते, मात्र चंची चिडून म्हणत असते की तुम्ही फराळ करा, खीर खा, बासुंदी खा, माझी मम्मी या घरात नाही याचं तुम्हाला काही वाटत नाही ना. खरं तर माझी मम्मी नाही, मावशी नाही, पण तुम्हाला काही फरकच पडत नाही. तर आजी म्हणत असतात की फक्त डोकं धरून बसलं म्हणजे आपल्याला दुःख आहे असं नाही ना. असा एकही दिवस जात नाही जेव्हा मला माझ्या भुवीची आठवण येत नाही, पण म्हणून काय आपण सगळं सोडून द्यायचं का. मात्र चंची रागातच म्हणत असते की एकदा का माझी मावशी घरात आली ना की ती तुम्हा सगळ्यांना बरोबर शिस्त लावेल एवढं लक्षात ठेवा. आणि ती देवाकडे भुवनेश्वरी लवकरात लवकर घरी येऊ दे म्हणून प्रार्थना करते. दुसरीकडे हॉलमध्ये चारुहास आणि अधिपती दोघेच असतात आणि त्यावेळी चारुहास सर अधिपतीला म्हणतात की मला माहिती आहे तू माझ्याकडे बघणारही नाही, मात्र तू माझ्या आणि चारूच्या लग्नासाठी तयार झाला म्हणून मला तुझे आभार मानायचे आहेत. मला खरंच खूप बरं वाटलं. तर अधिपती त्यांच्याकडे न बघता रागातच म्हणतो की मी हे सगळं फक्त मास्तरीनबाईंसाठी करत आहे आणि मग तो तेथून निघून जातो. त्यामुळे चारुहास सरांना वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.